टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ जे आहे त्या निर्णयाकडे कसं बघतं आणि यामध्ये आणखी काही करायला हवं होतं का, याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर, सरकारने घेतलेला निर्णय याकडे तुम्ही कसं बघता आणि यामध्ये आणखी काय करण्याची आवश्यकता वाटते? नाही, खरंच सरकारने जो निर्णय घेतलेला आहे हा स्वागतार्ह आहे आणि या देशातील ओबीसी समाजाला न्याय देणारा आणि दिलासा देणारा आहे की जी मागणी या देशाचं संविधान तयार झाल्यानंतर आणि देश संविधानाप्रमाणे चालायला लागला त्या दिवसापासून तर आजपर्यंत ओबीसी समाजाच्या विविध नेत्यांकडून सातत्याने ही मागणी होत होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। कुठल्याही पक्षाचं सरकार असो पण कोणी त्याच्याविषयी सिरियस झालेले नव्हते, परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 2016 पासून विविध राज्यामध्ये जाऊन 7 ऑगस्टला महाधिवेशन घेऊन ही जी मागणी आम्ही सातत्याने रेटली आणि त्याचा परिणाम असा झाला की शेवटी काँग्रेस पक्षाने आपल्या 85व्या अधिवेशनात हे आमच्या मागणीचे ठराव मंजूर करून माननीय काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने लोकसभा असो राज्यसभा असो किंवा विविध ठिकाणी जिथे कुठे ते बोलायला प्रचाराला गेले असतील त्या ठिकाणी ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आणि 50% मर्यादा रद्द करा, केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन करा, नॉन क्रिमिलियरची अट रद्द करा आणि इतरही ठराव त्यांनी पास केले। तर ही मागणी ते सातत्याने मांडत होते। याचा परिणाम असा झाला की बिहार राज्याने आपली जनगणना केली, तेलंगणाने केली, आकडेवारी डिक्लेअर केली, आंध्र प्रदेशने केलेली आहे, कर्नाटकाने केलेली आहे, ती आकडेवारी बाहेर यायची आहे। परंतु या ज्या 2 राज्यांनी आकडेवारी डिक्लेअर केली त्या दोन्ही ठिकाणी ओबीसीची संख्या ही 60% वर झाली आणि म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांनी आरक्षण देण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला होता। आणि आता नुकतंच मागच्या महिन्यामध्ये दिल्लीला एक फार मोठा धरणे कार्यक्रम आम्ही लोकांनी आयोजित केला होता। त्या ठिकाणी देशभरातून 5,000च्या वर लोक त्या ठिकाणी त्या धरणे कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्याच वेळेस जेवढे काही विरोधी पक्ष या सध्या आहेत त्या प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, जनगणना झालीच पाहिजे, 50%ची अट रद्द झाली पाहिजे, केंद्र सरकारमध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन झालंच पाहिजे आणि नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढवली पाहिजे आणि इतर याला समर्थन त्या लोकांनी जाहीर केलं होतं। आणि हे जनमानसातनं सुद्धा ही मागणी होती, राजकीय पक्षांचं त्याला पाठबळ मिळत होतं आणि जेव्हा समाजाच्या लहान स्तरातून ही मागणी होते तेव्हा सरकारला त्याकडे लक्ष द्यावं लागते आणि म्हणून सरकारच्या जेव्हा लक्षात आलं की आता पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातनं ओबीसी समाजाची ही मागणी पुढे येत आहे आणि म्हणून सन्माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला। म्हणजे जो लोकांना अपेक्षित होता तो निर्णय त्यांनी घेतला आणि त्याच्यामुळे आज या संपूर्ण देशातील 60% ओबीसीला न्याय मिळाला आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। आणि म्हणून संपूर्ण ओबीसी समाजातर्फे या देशातील ज्या ज्या संघटनांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सर्व संघटनांतर्फे मी माननीय मोदी साहेबांचे, अमित शाह साहेबांचे आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे ओबीसी समाजातर्फे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। आणि यापुढे सुद्धा ज्या उर्वरित मागण्या आहेत त्याकडे जसं फॉर एक्झाम्पल 50%ची अट रद्द करायची आहे, स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायचं आहे, नॉन क्रिमिनलची मर्यादा वाढवायची आहे, आम्ही तर म्हणतो की ती असंविधानिक आहे ती रद्द करा, पण जोपर्यंत रद्द होत नाही ती मर्यादा 8 लाखावरून 20 लाख रुपये तरी सरकारने करावी अशी अपेक्षा आमची आहे। उर्वरित मागण्या आहे ह्या त्यांनी पूर्ण कराव्या अशी अपेक्षा मी करतो। आणि त्याच वेळेस ज्या ज्या विरोधी पक्षांनी आमच्या या सर्व मागण्यांना जाहीरपणे समर्थन केलं, ज्यामध्ये प्रामुख्याने राहुल गांधी, यापूर्वीसुद्धा लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, शरद यादव, अनेक मंडळींची नावं मला घेता येईल, पण या सर्व प्रमुख लोकांनी ज्यांनी म्हणजे हिम्मत लावून
सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर आमच्या मागणीला मदत केली, त्या सर्वांचं सुद्धा मी या ओबीसी समाजात. सर, आता ही प्रक्रिया जी आहे, जनगणना तर होईल, ही प्रक्रिया किती दिवसामध्ये होऊ शकते आणि जी 50% जे आहे ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न? नाही, हे बघा, आता 2021ची जनगणना बाकी आहे, अजून व्हायला सुरुवातच नाही झालेली. आणि त्या जनगणनेला सुरुवात व्हायच्या पूर्वी सरकारने हा निर्णय घेतला, हा स्वागतार्ह आहे. आणि म्हणून आता सरकारने हा निर्णय घेतल्यावर ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्यामध्ये त्या दुरुस्ती करतील आणि जनगणनेला ज्या दिवशी सुरुवात होईल त्या दिवशीपासून जनगणनेला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेतच ही पूर्ण होणार आहे. त्याला अतिरिक्त वेळ द्यायची गरज नाही, कारण जनगणनेकरता जो फॉर्मेट आहे त्या फॉर्मेटमध्ये आतापर्यंत 4 कॉलम राहत होते, SC, ST, मायनॉरिटी अँड जनरल. आता त्याच्यामध्ये 4 नंबरवर किंवा 3 नंबरवर OBC हा कॉलम टाकावा लागेल आणि 5 कॉलम होतील. त्याच्यामुळे वेगळा वेळ द्यायची गरज नाही, वेगळा निधी द्यायची गरज नाही. जेवढा काही निधीची तरतूद असेल तेवढ्या निधीमध्येच काम होणार आहे. आणि जेव्हा या देशाची जनगणनेचे आकडे होईल त्यासोबत OBCची सुद्धा जातीय जनगणना सरकार घोषित करेल असं मला वाटतं. सर, राज्यामध्ये जर बघितलं तर मराठा आरक्षणाचा एक प्रश्न आहे, त्याला धरून आंदोलनसुद्धा होत आहे. त्याचा कुठेतरी आता यामध्ये मराठ्यांची सुद्धा जी संख्या आहे ते पुढे येईल किंवा त्यातून काही यावर निष्कर्ष निघेल का या आंदोलन? नाही, नक्कीच निघेल ना. हे बघा कसं असते, शेवटी जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हे वाक्य किंवा हे म्हण आम्ही पूर्ण देशामध्ये फेमस केलेली आहे सर्वीकडून. आणि म्हणून आता ही जनगणना झाल्यावरती या देशामध्ये किंवा आपल्या राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये SC किती, ST किती, OBC किती, मराठा किती आणि इतर जाती किती, हे सर्व आकडेवारी बाहेर येणार आहे. आणि ही बाहेर आल्यावरती 50%ची अट केंद्र सरकारने जर रद्द केली तर या सर्व लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देणं कुठल्याही राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्यांना सोपं जाणार आहे. आणि देऊन त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर न्याय मिळाला तर कोणी याच्यापुढे आंदोलन करणार नाही. सर, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एक वर्गीकरणाचा जो प्रश्न आलेला आहे, तो वर्गीकरणाचा प्रश्न यामध्ये येऊ शकतो? नाही, याच्यातून वर्गीकरणाचा प्रश्न सुटणार आहे. कारण आता आमचा वर्गीकरणाला विरोध नाही, पण वर्गीकरण करत असताना जेव्हापासून आरक्षण लागू झालं तेव्हापासून आतापर्यंत या OBC संवर्गामध्ये जेवढ्या जाती येतात त्यापैकी कुठल्या जातीची लोकसंख्या किती आहे आणि त्यांना कुठे कुठे किती प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, हे आकडेवारी ज्या दिवशी येईल त्या दिवशी, आणि जर त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सोयी सवलती किंवा तरतुदी मिळाली असेल, आरक्षण मिळालं असेल, मग कोणी त्याची मागणी करणार नाही. आणि जर नसेल, एखाद्या जातीच्या लोकांना कुठे स्थान मिळालं नसेल तर त्यांच्याकरता स्वतंत्र तरतूद केली तर त्याला कोणाचाही विरोध राहणार नाही. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये वर्गीकरण आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये OBC, VJ, कारण VJसुद्धा OBC आहे, NT1, NT2, NT3 आणि SBC, हे OBCचं 5 याच्यामध्ये वर्गीकरण झालेलं आहे. आपण उत्तर राज्य पकडलेल्या राज्यामध्ये गेलो तर तिथे पिछळा आणि अतिपिछळा म्हणून वर्गीकरण करण्यात आलं आहे. साऊथमध्ये गेलो तर बॅकवर्ड अँड मोस्ट बॅकवर्ड या नावाखाली वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. परंतु हे आता याच्या पुढेसुद्धा जर वर्गीकरण करायचं असेल तर मग त्या जातीची लोकसंख्या आणि त्यांना देण्यात आलेलं प्रतिनिधित्व ह्याचा व्हाईट पेपर जोपर्यंत केंद्र सरकार पब्लिश करू शकत नाही तोपर्यंत वर्गीकरणाचा निर्णय सरकार घेऊ शकत नाही, या मताचा आहे. कारण त्याला आम्ही विरोध केला होता आणि म्हणून ते थांबलेलं आहे. केंद्र सरकारने एकदा जातीय लोकसंख्या आल्यावरती सरकारने तो निर्णय व्हाईट पेपर डिक्लेअर करावा, निर्णय घ्यावा, कोणी त्याला विरोध करणार नाही. धन्यवाद. कॅमेरामन सचिन सायामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.